त्यामुळे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांभोवती कायद्याचा फास आता घट्ट होतोय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मोका, सीआयडीचा देशमुखांच्या मारेकऱ्यांना धक्का। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हेच ते 8 आरोपी ज्यांच्यावरती संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे। यापैकी 7 जणांना सीआयडीने गजाआड केलाय, तर कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। आंधळेला जेरबंद करण्याचं आव्हान सीआयडी समोर आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवरती मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी केली जात होती। आता 8 जणांवरती मोक्का लावल्यामुळे वाल्मिक कराडचं काय होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। खून, खंडणी, अपहरण, ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी अशा प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपींवरती मोक्काची कारवाई केली जाते। पण मोक्का लावलेल्या आरोपींपैकी एका आरोपीवरती गेल्या 10 वर्षात 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झालेलं असणं आवश्यक आहे। तर तपास यंत्रणेला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो। मोक्कातील आरोपीला लवकर जामीन मिळत नाही। तुम्ही मोक्का लावला, चांगलं केलं, पण मोक्का लावून जो कुणी मुख्य आहे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय, असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीचं आहे असं मला वाटतंय। फार मोठं प्रकरण आहे। माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे। म्हणजे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये, कोण गुंतवणूक करेल? जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील, तर आपण काय मेसेज देतोय? वाल्मिक कराडवरती पोलिसांनी पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पण खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा सहभाग आहे। आणि त्यामुळेच खंडणी आणि हत्या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास सीआयडी तसंच एसआयटी कडून केला जातोय। त्यामुळे आगामी काळात खंडणी आणि हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती कोणते पुरावे लागतात त्यावरती वाल्मिक कराडचं भवितव्य अवलंबून असणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना मोक्का लावण्याचा निर्णय घेतलेला असताना पवनचक्की खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणातही अटक करावी आणि मोक्का लावावा अशी मागणी आता जोर धरतीये। जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही। जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत, जे खुनातले आहेत, हे दोन्ही एकच, हे वेगळे नाही आहेत। यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। 8 अटकेन 7 जणांना लागलाय। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। यामध्ये जे संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय की कुणावर किती गुन्हे आहेत, कुणाचं काय म्हणजे पार्श्वभूमी आहे, त्यावर सगळ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे। तर ती तसं जर कुणाला वाचवायचा प्रयत्न करत असेल कुणी यंत्रणा किंवा राजकीय दबाव येत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय कसा घ्यायचा हे आम्हाला ठरवलं। आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे। अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही। आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत, ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड आहेत किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो। कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला यांना।
दरम्यान संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचा निषेध म्हणून किंवा त्या प्रकरणाचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला. यावेळी सुरेश धस चांगलेच कडाडले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊ नका असा आकानं पोलिसांना फोन केल्याचा आरोप सुरेश धसांनी केला. ज्यानं फोन केला त्याला मुख्य आरोपी करा अशी मागणीही सुरेश धस करतात. तर अजित पवारांना विनंती करतो धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा याचा पुनरुच्चार या मागणीचा पुनरुच्चार सुरेश धस यांनी केला. की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिनभाड्याच्या खोलीत. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे. कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळं केलं याने. माणसं मारायला लागलाय हो. दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन. दरम्यान राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमधल्या घटनेसंदर्भात भाष्य करताना अप्रत्यक्षपणे भाजपा आमदार सुरेश धस यांना टोला गावलाय. अशा घटना राज्यात सगळीकडे घडतात. कुठलीही घटना घडते, भांडण अथवा खून, ज्यांना राजकारण करायचंय त्यांच्यासाठी ही संधी आहे असं म्हणत पंकजा मुंडेंनी धस यांना टोला लगावला. धस रोज नवनवीन आरोप करतात, त्याबद्दल आपण काय बोलणार? मुळात सर्वात आधी SIT चौकशीची मागणी आपणच केली, याचीही आठवण पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी करून दिली. पीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते, एक महिला राजकारणी आहे. बीड ज्या जिल्ह्याने एका स्त्रीला नेता म्हणून स्वीकारलंय, अशा घटनेने तो जिल्हा बदनाम होत असेल तर माझ्याकडे आता म्हणजे RTI मधून प्रत्येक जिल्ह्यातल्या घटनांचा आढावा आहे. सुरेश धस जे तुमच्याबद्दल बोलतायत की पंकजाताई तुम्ही गप्प का आहेत, तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे. आता मी बोलतेच आहे ना, आता कुठे गप्प आहे? कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना मकोका लावण्याचा निर्णय झालाय. पोलिसांनी एकूण 8 जणांवरती मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांभोवती कायद्याचा फास आता घट्ट होतोय. संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मोका, CIDचा देशमुखांच्या मारेकरांना धक्का. बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी CIDने आरोपींवरती मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हेच ते 8 आरोपी ज्यांच्यावरती संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे. यापैकी 7 जणांना CIDने गजाआड केलाय. तर कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये. आंधळेला जेरबंद करण्याचं आव्हान CID समोर आहे. खरं तर गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवरती मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी केली जात होती. आता 8 जणांवरती मोक्का लावल्यामुळे वाल्मिक कराडचं काय होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. खून, खंडणी, अपहरण, ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी अशा प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपींवरती मोक्काची कारवाई केली जाते. पण मोक्का लावलेल्या आरोपींपैकी एका आरोपीवरती गेल्या 10 वर्षात 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झालेलं असणं आवश्यक आहे. तर तपास यंत्रणेला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो.
मोक्कातील आरोपीला लवकर जामीन मिळत नाही. तुम्ही मोका लावला चांगलं केलं, पण मोका लावून जो कुणी मुख्य आहे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीचं आहे असं मला वाटतंय. फार मोठं प्रकरण आहे. माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे. हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल? जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय? वाल्मिक कराडवरती पोलिसांनी पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. पण खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा सहभाग आहे. आणि त्यामुळेच खंडणी आणि हत्या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास सीआयडी तसंच एसआयटी कडून केला जातोय. त्यामुळे आगामी काळात खंडणी आणि हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती कोणते पुरावे लागतात त्यावरती वाल्मिक कराडचं भवितव्य अवलंबून असणार आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना मोका लावण्याचा निर्णय घेतलेला असताना पवनचक्की खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणातही अटक करावी आणि मोका लावावा अशी मागणी आता जोर धरतीये. जर खंडणीतल्या आरोपींवर मोका लागला नसला तर हा मोका आम्हाला मान्य नाही. जितके आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींवरती मोका आणि जे खंडणीतले आरोपी आहेत जे खुनातले आहेत हे दोन्ही एकच, हे वेगळे नाही आहेत. यांना सगळ्यांना 302 मध्ये घेतलं पाहिजे. 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे. 8 अटकेन 7 जणाला लागलाय. 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे. आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है. यामध्ये जे संघटित गुन्हेगारीचं जाळं आहे त्याचा इतिहास सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय की कुणावर किती गुन्हे आहेत, कुणाचं काय म्हणजे पार्श्वभूमी आहे. त्यावर सगळ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. तर ती तसं जर कुणाला वाचवायचा प्रयत्न करत असेल कुणी यंत्रणा किंवा राजकीय दबाव येत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये आम्हाला न्याय कसा घ्यायचा हे आम्हाला ठरवलं. आम्ही पहिल्या दिवशीपासून आमची मागणी तीच आहे. अजून सुद्धा वाल्मिक कराडला मोक्यात घेतलं नाही. आमची पहिल्यापासून मागणी आहे की जो मास्टर माइंड आहे, जे मोबाईलचे सीडीआर आहेत ते सीडीआर तपासून कोण कोण त्याच्यामध्ये वाल्मिक अण्णा कराड आहेत किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल, ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दादा जरांगे पाटील बसल्यानंतर तिथं गुन्हा दाखल झाला यांना. दरम्यान संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचा निषेध म्हणून किंवा त्या प्रकरणाचा निषेध म्हणून धाराशिवमध्ये जनआक्रोश मोर्चा निघाला. यावेळी सुरेश धस चांगलेच कडाडले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेऊ नका असा आकानं पोलिसांना फोन केल्याचा आरोप सुरेश धसांनी केला. ज्यानं फोन केला त्याला मुख्य आरोपी करा अशी मागणी सुरेश धस करतात. तर अजित पवारांना विनंती करतो धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं काढा याचा पुनरुच्चार, या मागणीचा पुनरुच्चार सुरेश धस यांनी केला. की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची अॅट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका, तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका. मी जे आका म्हणतो ना तो आका आहे. आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का, आणि त्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे. कुठं? बिनभाड्याच्या खोलीत. माझी विनंती आहे दादा, याला काढा राव. याच्या जागेवर कायंदेला द्या ना. ती कायंदे निवडून आलाय ना. शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत. दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो. त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा.
जिजाऊंच्या गावचा आमदार आहे, कायंद्याला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळं केलं याने. माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन.